हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहिती आहे की आता गुढीपाडवा जवळच येतो आहे अँड आम्ही आज संडेच्या दिवशी प्लॅन केला आहे की गुढीपाडव्याचं शूट करणार आहोत अँड त्याचंच प्रिपरेशन चालू आहे. त्याचा मेकअप करायला मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट आलेले आहेत चालू, जे मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. अँड आम्ही एक खूप सुंदर लोकेशन शोधून काढलेली आहे जिकडे आम्ही आज शूट करायला जाणार आहोत, तर तुम्हाला ती लवकरच बघायला भेटणार आहे. त्याच्या आधी आपण बघूया की प्राचीचा मेकअप कसं चालू आहे ते. आज आहे गुढीपाडव्याचं शूट आणि आज मला रेडी करणार आहे गुंजन आणि साक्षी. सो ते लोक आलेत आणि तुम्ही बघता आमचा सेटअप वगैरे सगळं झालाय आणि अर्धी तयारी सुद्धा झाली. हे जे हेअर आहेत ते म्हणजे साक्षीने करून दिले. अँड अजून एक गोष्ट जे प्रत्येक जण मला विचारत होतं, माझे बोटॉक्स आणि जी ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट करवलेली मी आणि जो हेअर कलर करवलेला तो कोणाकडून केलेला, तो गुंजन कडूनच केलेला होता गुंजनच्या सलॉन मध्ये, जे की कोपरखेरणेला आहे. आणि आज तीच माझा मेकअप सुद्धा करून देणार आहे. सो लेट्स सी मेकअप लुक कसं असणार आहे ते. गुंजन कसा आहे मेकअप लुक? हे केलं तू असं बघून खुश कसं होतोय ते. सो प्राचीचा मेकअप सुरू झाला आणि सोबतच हेअर स्टायलिंग पण चालू आहे. तुम्ही जर नोटीस करणार तर गुंजननी मास्क घातला. गुंजन काय राज आहे मास्क घालण्याचा? हायजीन पर्पज. सो गुंजन हे पण गोष्ट लक्षात ठेवतं की हायजीन इम्पॉर्टंट आहे आणि ती सर्व गोष्टी त्या हिशोबाने मेंटेन करते, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि गुंजन आमच्या इकडचीच आहे, आमच्याच गावाकडची, धुळ्याकडची आहे. सो प्राचीचा मेकअप ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आला आहे आणि तिचा फायनल लुक आपण थोड्याच वेळात रिव्हील करू. मी किती छान दिसते आणि माझा मेकअप जो आहे तो या दोघींनीच करून दिलाय, मेकअप अँड हेअर. आणि पर्सनली मला खूप आवडलाय. तुम्ही माझा हेअर बघा ना, खूप छान केलंय तिने. अँड ते जे पण हेअर वरती जेवढं काम केलंय ते सगळं साक्षीने केलेलं आहे आणि मेकअपचं सगळं जे काम केलंय ते गुंजननी केलं आहे. जे इंस्टाग्राम हँडल आहे गुंजन राजेश मेकअप आणि मेकअप बाय साक्षी नाईक. सो दोघींचं पण जे हँडल आहे इंस्टाग्रामचं ते मी स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल. आणि तुम्हाला जर त्यांना बुक करायचं असेल तुमच्या स्पेशल इव्हेंटसाठी तर नक्की त्यांना बुक करा, कारण का तुम्ही माझा मेकअप आणि हेअर आणि इव्हन माझी साडी ड्रेपिंग पण बघताय, खूप सुंदर केलंय आणि खूप कमी वेळामध्ये केलेलं आहे. सो थँक्यू सो मच गुंजन आणि साक्षी, तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान मजा आली. मला पण खूप मजा आली. वेळ लवकर गेला पण आपला वेळच झाला. येस. आणि तुम्ही जर माझं हेअर मेकओव्हर बघितलं असेल, त्याचा व्हिडिओ नसेल बघितला तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तो पण जाऊन नक्की बघा. आणि तो सुद्धा गुंजनच्या सलॉन मधून केलेला होता, जे की आहे केजा सलॉन. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि आता स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल. सो तुम्हाला असं काही हेअर किंवा मेकअप किंवा अजून काही करायचं असेल सलॉन मध्ये जाऊन स्किन साठी, सो तुम्ही ते सुद्धा करू शकता. गुंजन ते सुद्धा करून देते तिच्या सलॉन मध्ये. आणि इव्हन ते क्लासेस सुद्धा घेतात दोघी जणी. जर तुम्हाला काही इन्कम सोर्स म्हणून किंवा तुमची आवड जोपासायची असेल तर गुंजन आणि साक्षी मिळून मेकअप क्लासेस सुद्धा घेतात. सो तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मी त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि तुमचे क्लासेस तू कसे घेते? आता जून पासून आम्ही स्टार्ट करायचा विचार करतो आहे, हेअर आणि मेकअप दोन्ही. त्याच्यामध्ये हेअर मेकअप ड्रेपिंग सगळं इन्क्लुडेड असणार आहे. सो फक्त मला माझ्या ID वरती किंवा त्या नंबरवरती कॉल केला आणि बुकिंग्स जर केली तरी चालेल. बुकिंग्स मे पासून ओपन होतात. येस. सो नक्की चेकआउट करा त्यांचं पेज. इव्हेंटसाठी त्यांना बुक करा. ऑर एल्स तुम्ही त्यांच्याकडनं मेकअप सुद्धा आणि हेअर स्टायलिंग सुद्धा शिकू शकता. थँक्यू सो मच. थँक्स. आईने
सगळं जेवण बनवून ठेवलं एकट्यांनी बिचाऱ्यांनी आणि सगळ्यांना जेवायला पण वाढतायत. मी रेडी होते तोपर्यंत. सो दादा पण आला. दादा आम्ही व्हेज खायला आलोय. या दोघांना एकाच प्लेट मध्ये खात आहेत. सांगू तुला हा बसून घे तुम्हाला. शूट लोकेशन वरती दादा हिरो दिसतोय रे, असं बघू नको. जैनपेटीला आणि इथे एक मंदिर आहे. हे आमच्या फोटोग्राफरने सजेस्ट केलेलं ही वाली लोकेशन. आणि इथे आल्यावर ॲक्च्युअलमध्ये खूप छान वाटतंय. खूप वेगवेगळे लोकेशन्स इथून दिसतात आणि अजून 2-3 लोकांची शूटसुद्धा चालू आहेत. तसं आम्ही गुढीपाडव्याचं शूट करायला आलो आहे, तसे अजून 1-2 जणंसुद्धा आलेली आहेत. लोकेशन खरंच खूप छान आहे. लेट्स सी कसे आपले फोटोज येणार आहेत ते. खालून हे करू का? रेडी माय मी फुले सांगेल ना तेव्हा नाही ना, मी सांगेल ना तेव्हा फक्त फुले टाका. तो फुलं 3, 2, 1 टाका. सो फायनली मस्तपैकी शूट कंप्लीट झालंय. थँक्यू दादा. वेलकम. सो आमचं गणपतीचं जे शूट होतं ते सुद्धा ह्यांनीच केलेलं होतं, समीर फोटोग्राफी. सो यांची जी डिटेल्स असतील ते मी सगळे मेन्शन करेल स्क्रीनवरती सुद्धा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. आणि तुमच्याकडे जर इव्हेंट असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. खूप सुंदर सुंदर फोटोज काढले. थँक्यू सो मच. वेलकम. अँड मेन म्हणजे तर ही जी लोकेशन आहे ना ही बेस्ट आहे आणि ही ह्यांनीच आम्हाला दाखवली आहे. कशी वाटली सुरेश? लोकेशन खूप सुंदर आहे, म्हणजे अगदी बघण्यासारखी आहे आणि जास्त लोक पण नाही आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू. मस्तपैकी शूट झालेलं आहे. कसं वाटलं? मला दाखवते तू कशी दिसते तिथे. सो प्राची खूप छान दिसते. प्राची मागे. माझं फायनल लुक आणि व्हिडिओज फोटोज तुमच्यापर्यंत नक्कीच उद्याचा व्लॉग येईल, त्याच्यानंतर पोहोचतीलच. आय गेस त्याच्या आधीच पोहोचतील. सो आजपासूनच मी सगळे व्हिडिओज आणि फोटोज टाकायला सुरुवात करणार आहे. आणि माझा मेकअप ज्यांनी केलेला आणि एवढे छान छान फोटोज ज्यांनी काढले सगळ्या डिटेल्स मी देईल तुम्हाला. जर तुमच्याकडे जर इव्हेंट असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. अँड यस मी कशी दिसतेय ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा मला. आणि निखिलला कसं वाटलंय आज? खूप दिवसांचा शूट केलाय, खूप मस्त वाटतंय. चलो थँक्यू सो मच. दादा नेहमी असतो, नेहमी असतो खरंच. दादा नेहमी असतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त रील्स माझे जेवढे पण येतात सूरजचे आणि माझे ते सगळे दादा शूट करतो. निखिलच आमचा आहे. पाहिजे असेल पर्सनल फोटोग्राफर म्हणून तर नक्की मला DM करा. नक्कीच करा, नक्कीच करा. आणि निखिलची दादाची हे इन्स्टा ID जर तुम्हाला पाहिजे असेल तो पण स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटेल. चला. सो घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आई प्राचीची दृष्ट नेहमी काढते आणि आज पण ती तशीच करते आहे. सो आफ्टर एव्हरी शूट जेव्हा पण प्राची खूप छान दिसते, ती नेहमीच छान दिसते. आणि जेव्हा अशी फुल तयार होऊन असते तर आई तिची दृष्ट नक्कीच काढते. असं 1-2दा झालं एव्हरी शूट नंतर मी आजारी पडली आहे म्हणून आई पहिलेच प्रिकॉशन म्हणून आल्या माझी दृष्ट काढून टाकतात.
सो दॅट आजारीच नको पडायला. मग काय जीव लावते खूप ना आई तुला. माझी तर पण काढतच नाही. तुझ्यासोबत मी आहे ना, तुला कशाला दृष्टी लागणार. रूट झालेला आहे आणि आम्ही आता घरी आलो आहे. चॅनल वरती तुम्हाला खूप सारे रील्स फोटोज बघायला भेटणार आहेत आमचे गुढीपाडव्याच्या शूटचे. प्राची तर खूपच छान दिसत होती आणि लोकेशन पण खूप छान होतं. फोटोज व्हिडिओज खूप छान आलेले आहेत. तुम्हाला प्राचीचा लुक कसा वाटलाय ते नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. अँड आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.